सो हॅलो एव्हरीवन, नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. नवीन व्हिडिओ आहे. नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टर शिकणार आहे. नवीन चॅप्टर म्हणजे जे चॅप्टर आपण स्टार्ट केलेलं आहे, इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. लास्ट लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असाल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असतं. इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असतं हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाहिलात की करंट काय असतं, राईट. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही व्होल्टेज पण बघितलात, अजून तुम्ही रेझिस्टन्स काय असतं हे पण बघितलात. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घेतलात आणि हे पर्सन कोण आहे, या ग्रेट इन्सान किंवा ग्रेट पर्सनचं नाव काय हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. कारण लास्ट लेक्चरमध्ये आपण या माणसाला पाहिलेलं आहे. हा कोण आहे, जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्हाला माहिती होणार. तर हू इज दिस पर्सन, यू नीड टू राईट द आन्सर इन द कमेंट सेक्शन. अँड चला स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. सो टुडे आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, आपण काय शिकणार आहे ते थोडंसं मी तुम्हाला सांगतो. आपण करंट पाहिलं, आपण रेझिस्टन्स पाहिलं, आपण व्होल्टेज पाहिलं. सो हा करंट जे आहे ते फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन आहे. व्होल्टेज जे आहे ते पोटेन्शियल डिफरन्स आहे जो अट्रॅक्ट करतो इलेक्ट्रॉन्सला. आणि हा रेझिस्टन्समध्ये अपोजिशन टू द करंट आहे. आणि हा रेझिस्टन्सची अरेंजमेंट असते. या रेझिस्टन्सची काय असती, अरेंजमेंट असती. हे अशा प्रकारे आपण बघितलं ना लास्ट लेक्चरमध्ये, हे किंवा हे वाला. तर हे असे काही रेझिस्टन्सचे आपण काहीतरी बघितलेलं आहे अरेंजमेंट. तर त्या अरेंजमेंटबद्दल जास्त आपण शिकणार आहे की कसं आपण पुढं कॅल्क्युलेशन्स करणार आहे, कसं आपण करंट फाइंड करू शकतो, कसं व्होल्टेज फाइंड करू शकतो, कसं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, रेझिस्टन्स किती आहे फाइंड करू शकतो. तर पहिलं मला हे सांगा, याचं एस आय युनिट काय, करंटचं एस आय युनिट काय आहे, ॲम्पियर आहे. व्हेरी गुड. करंटचं एस आय युनिट ॲम्पियर आहे. व्होल्टेजचं एस आय युनिट व्होल्ट आहे. रेझिस्टन्सचं काय तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं. लास्ट लेक्चर जर पाहिला असेल तर तुम्हाला माहिती होणार आहे रेझिस्टन्सचं काय एस आय युनिट आहे. चला मी सांगून देतो, ओहम आहे आणि हा त्याचा साईन आहे. ठीक आहे, हा त्याचा साईन आहे. ओहम इज द एस आय युनिट ऑफ रेझिस्टन्स, एम्पियर इज द एस आय युनिट ऑफ करंट अँड वोल्ट इज द एस आय युनिट ऑफ voltage. So let us start our lecture without doing a duo. जास्त लेट न करता आपण लेक्चर स्टार्ट करत आहेत. रेझिस्टर्स इन सिरीज आपण पाहिलेलं आहे. काय असतं की द रेझिस्टर वेन रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज इलेक्ट्रिक करंट इज कॉन्स्टंट इन होल सर्किट. काय म्हणता येतं की जेव्हा सिरीजमध्ये कनेक्टेड असतात ना रेझिस्टर्स, तर काय असतं की आपलं जे करंट आहे, आपलं जे करंट आहे ते काय असतं, कॉन्स्टंट असतं. कसं असतं, वेन रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन सिरीज इलेक्ट्रिक करंट इज कॉन्स्टंट इन होल सर्किट. ठीक आहे, आता इलेक्ट्रिक करंट काय कॉन्स्टंट आहे. म्हणजेच जर या पॉईंटला मी बघितलं, इथं जे करंट असणार आहे तेच करंट या पॉईंटला सुद्धा असणार आहे आणि या पॉईंटला पण. म्हणजे कोणताही पॉईंट घ्या पूर्ण सर्किटमध्ये, तर तुम्हाला रेझिस्टन्स कसं दिसणार आहे, करंट कसं दिसणार आहे, सेम दिसणार आहे. आणि रेझिस्टन्स तर चेंज होणार ऑब्व्हियसली. हा R1 आहे, हा R2 आहे आणि हा R3 आहे. म्हणजे 3 डिफरंट करंट आहे. आता इथं V1 पण दिसतं आहे, V2 पण दिसतं आहे आणि V3 पण दिसतं आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एव्हरी रेझिस्टर्स इज डिफरंट. प्रत्येक रेझिस्टर्सला पोटेन्शियल डिफरन्स जे आहे ना ते व्हॅरी करतात, डिफरंट आहे. तर ते इफेक्टिव्ह पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्ही टोटल काय असणार, तर व्ही टोटलसाठी आपण सिम्पली काय करणार, V1 + V2 + V3 करणार आहेत. व्हेरी गुड, हे आपल्याला माहिती आहे. आणि हेच आपण करतो की काय करणार, V1 V2 V3ची ॲडिशन केलं तर आपल्याला टोटल व्होल्टेज भेटणार, पोटेन्शियल डिफरन्स भेटणार. नाव वी नो दॅट, आपल्याला काय माहिती आहे की बाय ओहम्स लॉ, ओहमच्या लॉनुसार काय होतं, V म्हणजेच काय, IR आहे. आणि I तर कॉन्स्टंट असणार, R काय असणार, समजा मला V1 घ्यायचं आहे तर काय होणार, IR1 होणार. करेक्ट, काय होणार, IR1. म्हणजेच V1साठी I काय होणार, R1 होणार. का असं होणार, कारण I तर कॉन्स्टंट आहे ना. V1साठी घ्या, V2साठी घ्या किंवा V3साठी घ्या, तिघासाठी पण I जे असणार ते कॉन्स्टंट. म्हणजेच V1च्या जागी काय लिहू शकतो मी, IR1 लिहू शकतो, प्लस V2च्या जागी IR2 लिहू शकतो. तसेच V3च्या जागी IR3 लिहू शकणार आहे. आणि V टोटलच्या जागी IR टोटल लिहू शकतो ना.
तर याच्याने काय होणार, आपण टोटल रेझिस्टन्स फाइंड करू शकणार. आता बघा इथं आय आर टोटल कॉन्स्टंट राहणार आहे, हे चेंज नाही होणार. बट इकडे काय होणार, आय जर मी कॉन्स्टंट घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय असणार, R1 प्लस R2 प्लस R3 राहणार. करेक्ट. आता हे आय जे आहे हे इकडे जाणार, म्हणजेच मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, तर इकडे येऊन काय होणार, डिवाइड होणार आहे, आणि हे आय कॅन्सल होणार. इकडे काय राहिलं, R1 प्लस R2 प्लस R3, म्हणजेच आर टोटल म्हणजे काय असणार, तिन्ही रेझिस्टन्सची ॲडिशन आहे, ॲडिशन. आता हे कुठं, हे फक्त सिरीजमध्ये, कारण पॅरललवालं जे कॉम्बिनेशन असेल तर तिथं डिफरंट असणार, त्याच्यासाठी डिफरंट आहे ते बघणार आहे आपण. बट सिरीजमध्ये जर रेझिस्टन्स आहेत, एकानंतर एक जर रेझिस्टन्स कनेक्टेड आहेत या वेमध्ये, जे डायग्राममध्ये तुम्हाला दिसते ना, एकानंतर एक रेझिस्टन्स, त्या वेमध्ये जर रेझिस्टन्स कनेक्टेड असतील तर त्यावेळेस तुम्हाला इफेक्टिव्ह रेझिस्टन्स फाइंड करण्यासाठी, टोटल रेझिस्टन्स फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल, तिन्ही रेझिस्टन्सची ॲडिशन करावं लागेल. ठीक आहे, एवढं कळतंय तर पुढे जाऊ, रेझिस्टर्स इन पॅरलल. आता या जागी पण काय होणार, नवीन काहीतरी होणार, म्हणजेच नवीन काहीतरी कंडिशन असणार की व्हेन रेझिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द होल सर्किट इज कॉन्स्टंट. आता यावेळेस काय होणार, पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे, म्हणजे व्ही कॉन्स्टंट आहे. जर मी इथं बघितलं तर व्ही सेम आहे, इथं पण व्ही सेम आहे, इथं पण व्ही सेम आहे. बट तिन्ही जागी ना आय डिफरंट आहे, I1 I2 I3, म्हणजेच करंट काय होणार आहे, तर व्हॅरी होणार आहे. त्याच्यासाठी मी आय टोटल किंवा आय पॅरलल लिहितो. ठीक आहे, आय पॅरलल. तर आय पॅरलल काय असणार, I1 प्लस I2 प्लस I3. सिम्पल आहे, हे तर आपण कॅल्क्युलेट करू शकतो टोटल करंट. बट टोटल रेझिस्टन्स आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर परत ओम्स लॉ काय आहे, V इज इक्वल्स टू आय आर, आणि आय आपल्याला माहिती आहे, तर आर काय होणार, V अपॉन आर इज इक्वल्स टू आय होणार. तर हे आपल्याला यूज करावं लागणार आहे. आता याच जागी आपण जर I1साठी गेलो तर I1साठी काय होणार, V अपॉन R1 होणार. का होणार असं, कारण V तर कॉन्स्टंट आहे आणि R1 चेंज होत आहे, त्यासाठी आपण R1ला डिफरंट घेणार, Vला कॉन्स्टंट ठेवणार. तर आय पॅरलल म्हणजेच V अपॉन आर पॅरलल होणार, इज इक्वल्स टू काय, V अपॉन R1 होणार आहे, प्लस V अपॉन R2 होणार आहे, प्लस V अपॉन R3. आता इथं काय होणार, V अपॉन आर पॅरलल ॲज इट इज आहे, इज इक्वल्स टू काय आहे, V कॉन्स्टंट घेतलं मी, म्हणजेच ब्रॅकेटमध्ये काय राहणार, 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 होणार. आणि हे V आणि हे V काय होणार, कॅन्सल होऊन जाणार, हे आणि हे. तर काय राहणार बघा, 1 अपॉन RP इज इक्वल्स टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 राहणार आहे. म्हणजेच इथं आपल्याला रिलेशन भेटतं डिफरंट रेझिस्टर्स जे आहेत त्याच्यावरून टोटल रेझिस्टन्स किंवा टोटल इफेक्टिव्ह रेझिस्टन्स फाइंड करण्यासाठी एक फॉर्म्युला भेटून जातो. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे 10th बोर्डसाठी, 10th SSC आणि बोर्डसाठी 25-26 साठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण यावेळेस इलेक्ट्रिसिटीमधून हा क्वेश्चन येऊ शकणार आहे. ठीक आहे, आता पुढं जाऊ. आपल्याला माहिती आहे जेव्हा रेझिस्टन्स आपण बघतो तर त्याच्यानंतर काय येते, पॉवर किंवा एनर्जी येते. आता व्हॉट इज एनर्जी आणि व्हॉट इज पॉवर हे आपल्याला कळायला पाहिजे की पॉवर काय आहे आणि एनर्जी काय आहे. तर सिम्पल थिंग आहे, पॉवर काय, रेट ऑफ डुईंग वर्क आहे, किंवा पॉवर म्हणजे काय असतं, जे काम करण्याचं आपलं क्षमता आहे ती कशी आपण यूज करतो, किती टायमामध्ये यूज करतो, त्यालाच पॉवर म्हणतो. म्हणजेच मी पॉवरला असं लिहू शकतो का, पॉवर इज इक्वल्स टू रेट ऑफ डुईंग वर्क, म्हणजे वर्क पर युनिट टाईम लिहू शकतो का, वर्क अपॉन टाईम. रेट ऑफ डुईंग वर्क आहे ना, तर रेट ऑफ डुईंग वर्क म्हणजे वर्क अपॉन टाईम येणार पॉवर म्हणजे. आणि एनर्जी काय, एनर्जी काय आहे आपली, एनर्जी इज कॅपॅसिटी टू डू वर्क, एनर्जी इज कॅपॅसिटी टू डू वर्क, कॅपॅसिटी टू डू वर्क आहे. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर आता आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक एनर्जी किंवा इलेक्ट्रिक पॉवर. द वर्क डन इन मूव्हिंग चार्ज थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स V इज VQ. तर एका मूव्हिंग चार्जमध्ये किती वर्क होणार,
आता मूव्हिंग चार्ज आहे तर वर्क काय आहे त्याच्यासाठी, तर वर्क आहे व्ही इंटू क्यू. पोटेन्शियल डिफरन्स इंटू चार्ज आहे तेच वर्क होणार आहे. आणि द एनर्जी सप्लाइड टू द सर्किट बाय द सोर्स इन टाईम टी इज पी इंटू टी. राईट. आता इथं काय म्हणलेलं आहे, एनर्जी सप्लाइड टू द सर्किट. आता हे जे सर्किट आहे ना, एक सर्किट असतं आपलं इथं असं बल्ब आहे, व्होल्टमीटर, ॲमीटर, हे वाला सर्किट आहे. या सर्किटला किती एनर्जी आपण सप्लाय केलं ते काय असणार, जितकी पावर आपल्याकडं आहे इलेक्ट्रिकल पॉवर ती किती टाईमसाठी दिली, म्हणजेच पी इंटू टी असणार, पी इंटू टी असणार. आता पी काय आहे, पी काय आहे, तर पी इज इक्वल्स टू रेट ऑफ डुईंग वर्क किंवा इलेक्ट्रिक पॉवर हे काय असतं, व्ही इंटू आय असतं. व्ही इंटू काय असतं, आय असतं. व्होल्टेज इंटू करंट, किती व्होल्टेज आपण किती करंटने देत आहोत त्यालाच आपण व्ही इंटू आय म्हणतो. आणि हे व्ही इंटू आय जे आहे हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे काय, पॉवरचा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे, पॉवरचा, इलेक्ट्रिक पॉवरसाठीचा फॉर्म्युला आहे, जे की रेट ऑफ डुईंग वर्क आहे. पॉवर इज रेट ऑफ डुईंग वर्क आणि त्याचा फॉर्म्युला व्ही इंटू आय. आणि वर्क जे आहे, वर्क किती झालेलं आहे आपल्या एनर्जीने ते जर फाइंड करायचं असेल तर त्याच्यासाठी व्ही इंटू चार्ज आहे. ठीक आहे. द वर्क डन इन द मूव्हिंग चार्ज इज व्ही इंटू क्यू आहे. हे दोन फॉर्म्युलाज तुम्ही पाठ केलात किंवा दोन फॉर्म्युलाज तुम्ही माहिती ठेवलात तर इथं बघा, आता आपल्याला काय माहिती होतं, पी इज इक्वल्स टू काय, व्ही इंटू आय आहे. बट आयला आपण काय लिहू शकतो, आपल्याला माहिती आहे ना, आय इज इक्वल्स टू क्यू अपॉन टी असतं, तर तेच लिहिणार आपण व्ही इंटू क्यू अपॉन टी. राईट. बट व्ही इंटू क्यू काय असतं, व्ही इंटू क्यू आपण वर्क म्हणलं आणि त्याच्या खाली टाईम टी, तर पीचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाईम बनला की नाही. तर हा एक फॉर्म्युला आहे जे आपण यूज करू शकतो. पी इज इक्वल्स टू व्ही अपॉन पी इज इक्वल्स टू वर्क अपॉन टाईम, हे वाला एक फॉर्म्युला आहे जे आपण यूज करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण जर हीट एनर्जी फाइंड करायची असली तर त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे. ते आहे एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी. आता हा फॉर्म्युला कुठून आला बाबा, तर आपण बघितलं की हीट एनर्जी जी असती ते पॉवर इंटू टाईम असती. पॉवर इंटू काय असती, टाईम असती. तर आपण असं लिहू शकतो, व्ही इंटू आय इंटू टी लिहू शकतो हीट एनर्जीसाठी. हा एक फॉर्म्युला यूज करू शकतो आपण, कारण व्ही आय टी म्हणजे व्होल्टेज, व्ही काय, व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स, आय काय, करंट आहे, आय इज करंट, आणि टी काय, किती टाईमासाठी सर्किट ऑन होतं ते टाईम आहे. ठीक आहे. आता व्ही आय टी म्हणजे व्ही आय टीमध्येच मी आयच्या जागी काय लिहिणार, व्ही इंटू क्यू अपॉन टी लिहिणार. व्ही इंटू क्यू अपॉन टी इंटू टी करणार. एचसाठी फॉर्म्युला हे पण आपण यूज करू शकतो जर आपल्याला करंट दिलेलं नाही आहे बट चार्ज दिलेलं आहे आणि टाईम दिलेलं आहे, तर हे टी टी कॅन्सल होणार, एच इज इक्वल्स टू व्ही इंटू क्यू होणार. परत एच इज इक्वल्स टू पण काय होणार, व्ही इंटू क्यू. म्हणजेच हीट आणि वर्क डन इक्वल आहे की नाही, हीट आणि वर्क डन इक्वल आहे ना. राईट. आता या गोष्टी आपल्याला कळाल्या तर वर्क डन इज इक्वल्स टू व्ही आपण लिहू शकतो. आणि व्ही आय जे आहे ना त्यालाच आपण व्ही आयला आय स्क्वेअर आर आपण लिहू शकतो किंवा व्ही स्क्वेअर अपॉन आर लिहू शकतो. पी इज इक्वल्स टू काय, व्ही इंटू आय आहे, हे पण यूज करू शकतो. आता व्हीच्या जागी काय लिहू शकतो मी, पी इज इक्वल्स टू आय आर इंटू आर, दॅट इज आय स्क्वेअर आर झालं ना, हे पण होऊ शकतं. आता आय स्क्वेअर आर आहे, व्ही इज इक्वल्स टू आय आर आहे. आता याच जागी जर मी आयच्या जागी म्हणलं तर व्ही अपॉन आर होणार इज इक्वल्स टू आय. तर आय स्क्वेअरच्या जागी मी काय लिहिणार, व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर, आणि हे आर आणि हे आर कॅन्सल होणार, दॅट इज व्ही स्क्वेअर अपॉन आर. तर हे वाला फॉर्म्युला तुम्ही पॉवरसाठी यूज करू शकता किंवा आय स्क्वेअर आरवाला फॉर्म्युला यूज करू शकता किंवा एच इज इक्वल्स टू पी इंटू टी यूज करू शकता, एच इज इक्वल्स टू आय स्क्वेअर आर टी यूज करू शकता. हे जे बॉक्स केलेले फॉर्म्युलाज आहेत या सगळ्या फॉर्म्युलाजला यूज करून तुम्ही आपल्या
क्वेश्चनला सॉल्व करू शकतात, न्यूमरिकल्सला सॉल्व करू शकतात. आता पुढे जाऊ, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट बघायचं आहे आपल्याला. इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट काय आहेत, दोन आहेत, एक आहे हीटिंग इफेक्ट आणि एक आहे मॅग्नेटिक इफेक्ट. तर पहिला हीटिंग इफेक्ट बघू. हीटिंग इफेक्ट काय असतं, सो व्हेन अन इलेक्ट्रिक करंट मूव्स थ्रू अ कंडक्टर इट गेट्स हीटेड अप. दिस इफेक्ट इज कॉल्ड हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे एक कंडक्टर आहे, याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत आहे, तर याच्यामध्ये अगर इलेक्ट्रिसिटी पास होत आहे तर ते काय होणार, गरम होणार. का गरम होणार, कारण जर आपण सिम्पली आपले दोन्ही हात रब केले तर आपल्याला गरम वाटतं. तर इथं तर इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहेत, इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली मूव्ह होत आहेत त्याच्यामध्ये, तर ते तिथं पण हीट प्रोड्यूस होणार आहे आणि याच हीटमुळे तो जो कंडक्टर आहे तो गरम होणार आहे आणि त्यालाच आपण हीटिंग इफेक्ट म्हणलेलं आहे. आता हा हीटिंग इफेक्ट जे आहे तो हीटिंग इफेक्ट आपण डिफरंट जागी यूज करतो. जसे की इलेक्ट्रिक हीटर, पाणी गरम करण्यासाठी जो हीटर यूज होतो त्याच्यामध्ये आपण हीटिंग इफेक्ट यूज करतो आहे आपण आयरन, म्हणजेच आपली इस्त्री. आपल्या ज्या घरातली इस्त्री आहे ते पण आपण इलेक्ट्रिक इस्त्री आपण जे आहे ते कसं यूज करतो, हीटिंग इफेक्टवर यूज करतो. त्याच्यानंतर अवन आहे. अवन म्हणजे आपण जे जेवण बनवण्यासाठी जे ओव्हन असतं आपल्याकडे त्याला पण इलेक्ट्रिक हीटिंग इफेक्टने यूज करतात. आणि त्याच्यानंतर बल्ब आहे आणि फ्यूज आहे. फ्यूज आपल्याला माहिती आहे, फ्यूजमधला वायर कट होतो, फ्यूज पडला असं म्हणतो आपण. फ्यूज पडला म्हणजेच काय, त्याचा वायर कट होणे, मेल्ट होणे, ते कशामुळे होतं, हीटिंग इफेक्टमुळे होतं. आणि बल्ब जे त्याच्यामध्ये टंगस्टन असतं, त्याच्यामध्ये काय असतं, टंगस्टन असतं, जे गरम होऊन आपल्याला हीट आणि लाईट प्रोड्यूस करतं रेड हॉट झाल्यानंतर. ठीक आहे, तर हा आहे हीटिंग इफेक्ट. त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिक इफेक्ट. आता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये काय आहे, वेन अन इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू अ कंडक्टर इट ॲक्ट्स ॲज अ मॅग्नेट. दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता जेव्हा पण एखाद्या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंट पास होतं तर हे जे कंडक्टर आहे ते एका मॅग्नेटसारखं वर्क करतं. हे नॉर्थ पोल आणि हे साऊथ पोल, तर याचं पण काय बनणार, इथं साऊथ पोल, इथं नॉर्थ पोल किंवा नॉर्थ साऊथ पोल बनणार. असं करून हे जे कंडक्टर आहे ते कसं ॲक्ट करणार आहे, ॲज अ मॅग्नेट ॲक्ट करणार. आणि हा मॅग्नेट जे आहे याच्यामुळेच इलेक्ट्रोमॅग्नेट पण बनतात आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटला आपण डिफरंट जागी यूज करू शकतो. जसे की हेवी लिफ्टिंग मशीनमध्ये, इलेक्ट्रिक लेव्हिटेटर किंवा जनरेटरमध्ये. आता या तिन्ही गोष्टीमध्ये कोणता इफेक्ट यूज करतो आहे आपण, मॅग्नेटिक इफेक्ट यूज करतो आहे. आणि या मॅग्नेटिक इफेक्टचे ॲप्लिकेशन तुम्हाला लिहिण्यासाठी क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात. बोर्ड एक्झाममध्ये पण मॅग्नेटिक इफेक्टचे ॲप्लिकेशन विचारले जातात इलेक्ट्रिक करंटच्या, तर ते आपल्याला आले पाहिजेत. तर एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आपला इथं इलेक्ट्रिसिटी हा चॅप्टर कंप्लीट होतो. याचे न्यूमरिकल राहतात, ते न्यूमरिकल आपण बघूया, कधी सॉल्व करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये कोणत्या तरी. बट आपलं इथं इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर संपणार आहे. आणि और कितने झटके दोगे रुक जाओ, याचं पण बरोबर आहे की किती झटके घ्यायचं. एवढं इलेक्ट्रिक करंटमध्ये जर शिकलं आपण तर जितके इलेक्ट्रिक करंटवर क्वेश्चन येणार आहेत ते सगळे आपण सॉल्व करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, आपण बघितलं रेझिस्टार्स. काय बघितलं, रेझिस्टार्स इन सिरीजसाठी आपण रेझिस्टन्स कसं फाइंड करणार, हाऊ टू फाइंड रेझिस्टन्स. काय बघितलं, हाऊ टू फाइंड रेझिस्टन्स फॉर रेझिस्टार्स इन सिरीज अँड रेझिस्टार्स इन पॅरललसाठी. या दोन गोष्टीसाठी बघितलं आपण की कसं रेझिस्टन्स फाइंड करणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपण हीटिंग इफेक्ट बघितलेला आहे, हीटिंग इफेक्ट बघितलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपण मॅग्नेटिक इफेक्ट पण बघितलं. काय बघितलं, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हे दोन्ही इफेक्ट कशाचे बघितले, इलेक्ट्रिक करंटचे बघितलेत. इलेक्ट्रिक करंटमुळे कंडक्टर जे आहे तो हीट होतो आणि मॅग्नेटसारखं ॲक्ट करतं. या दोन्ही इफेक्टला आपण बघितलेलं आहे. या सगळ्यासोबतच आपण काय बघितलं आहे, पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर अँड हीट एनर्जी. याच्यासाठी जे फॉर्म्युलाज आहेत ते फॉर्म्युलाज आपण बघितले. काय आहे, V/I आहे. पाठ करून ठेवायचं आहे या फॉर्म्युलाजला. आणि जर तुम्हाला नाही कळालं असेल तर परत एकदा हा व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि ज्यांनी या एंडपर्यंत हा चॅप्टर बघितलेला आहे, हा व्हिडिओ बघितलेला आहे, त्यांनी कमेंटमध्ये एक लिहायचं आहे. त्यांनी कमेंटमध्ये काय लिहायचं आहे, इलेक्ट्रिसिटी. काय लिहायचं आहे, इलेक्ट्रिसिटी, ज्याच्याने मला कळून जाईल की तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत पाहिलेला आहे.
सो धन्यवाद हा व्हिडिओ बघण्यासाठी. चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा, लवकरात लवकर या व्हिडिओला सगळ्यांसोबत पोहोचवा, कारण सगळ्यांना माहिती झालं पाहिजे की कसं आपण इलेक्ट्रिक करंटमध्ये मार्क्स घेणार आहे, कशा टाईपचे क्वेश्चन देणार आहेत. सो लवकरात लवकर हे शेअर करा आणि थँक्यू.